नमस्कार, मी उर्मिला कवडे डिझाईन. मी तुमचं सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे. तर बघा, ही मी पहिले ब्लाऊज तुम्हाला दाखवलेली आहे आणि आता ही मला आज कट करून घ्यायची आहे आणि शिवून घ्यायची आहे आणि जे वर्कचं आहे ते मी नंतर कट करून नंतर शिवणार आहे. तर बघा, पहिले जे हे आहे ही मी सोबतच कट करणार आहे. तर बघा, ते कट करणार होते मी, पण म्हटलं चला ते नंतर कट करीन किंवा कटोरी किंवा प्रिन्स कटमध्ये ते कट करणार आहे. तर बघा, पहिले मी आता हे जे 5 ब्लाऊज आहे हे मी पहिले कट करून घेणार आहे सोबतच. तर बघा, यावर मी अशा अस्तर ठेवून घेतलेलं आहे आणि हे जे ब्लाऊज आहे याची मोठी बाही घ्यायची आहे म्हणून मी वरतून ठेवून घेतलं आणि नंतर त्याची बाही मी मोठी कट करणार आहे आणि बाकीच्या याची छोटी बाही कट करून घेणार आहे. तर बघा, हे पेपर पॅटर्न जे आहे ते बघा एकदम भरपूर वर्षाचं आहे. हे पॅटर्न एकदम छान आहे. त्यांना हे ब्लाऊज बसतं हे पॅटर्नचं, त्याच्यामुळे मी हे पॅटर्न असं जपून ठेवलेलं आहे आणि त्याच्यावरती त्यांचं नाव लिहून ठेवलेलं आहे. म्हणजे जेव्हा त्यांचे ब्लाऊज येतील तेव्हा ही पॅटर्न काढून लगेच आपल्याला ब्लाऊज कट करता येते. तर बघा, हे व्यवस्थित आता हे पॅटर्न याच्यावरती ठेवून घेऊया. जे वरचं ब्लाऊज अस्तर आहे त्याच्यावरती मोठी बाई मार्किंग करून घ्यायची आहे. तर बघा, व्यवस्थित आता मी हे पॅटर्न ठेवून घेते आणि मार्किंग करून घेते. तर बघा, एकाच कस्टमरचे एवढे ब्लाऊज आहेत आणि एक तर मी बाजूलाच ठेवलेलं आहे, ही फक्त सोबत कट करणार आहे. तर बघा, याची जी अस्तर नव्हते मी याचे अस्तर पहिले घेऊन आलेले आहे. तर बघा, मी हे तुम्हाला पहिलेच शेअर केलेले आहे हे ब्लाऊज. तर म्हटलं चला आता हे कट पण करून घ्यायचे आहे आणि शिवून पण घ्यायचे आहे. तर बघा, मी हे 2 ते 3 दिवसाचे मी सोबतच याच्यामध्ये व्हिडिओ दाखवलेला आहे. तर स्किप न करता तुम्ही नक्की बघा. तर बघा, सोबतच मी मार्किंग करून घेतलेली आहे. हे बघा, मोठी जी आहे ती बाहीची मी मार्किंग करून घेतलेली आहे आणि आता पहिले हे चारही पॅटर्न आपल्याला कट करून घ्यायचे आहे आणि ही बाई बाजूला ठीक करून आणि ही कट करून घ्यायची. नंतर जी छोटी पॅटर्नची बाई आहे ती छोटी याच्यावरती आकार देऊन घ्यायचा आणि मग कट करून घ्यायचं आहे. तर बघा, व्यवस्थित जसं खडूने मार्किंग केलेलं आहे तसं आता आपल्याला मी व्यवस्थित हे कट करून घेणार आहे आणि याच्यामधली क्रॉसपट्टी आणि बाही नंतर कट करून घेणार आहे. तर बघा, व्यवस्थित आता हे कट करून घ्यायचं आहे. तर बघा, एकाच कस्टमरचे ब्लाऊज असले तर तुम्ही व्यवस्थित या पद्धतीने कट करून घेऊ शकता. म्हणजे आपले वेळ पण वाचतो आणि कट केले की लगेच आपल्याला शिवता पण येते. तर बघा, हे सोबतच कट करून घेतलेलं आहे. तर बघा, तुम्हाला गळ्याला आकार कसे द्यायचे तुम्ही नंतर जेव्हा शिवता तेव्हा कमी जास्त गळ्या किंवा आकार देऊन कमी जास्त करून घेऊ शकता. तर बघा, सोबत पाठीमागचं पॅटर्न कट करून घेतला आणि त्याच्यानंतर खालचा भाग आहे खालीवरचा थोडासा तो मी व्यवस्थित असा कट करून घेतलेला आहे. तर बघा, मी प्रत्येक वेळेस सांगत असते तुम्हाला की कस्टमर वाढवायचे असले तर फिनिशिंग महत्त्वाची आहे आपलीवाली आणि ब्लाऊज पण कस्टमरला व्यवस्थित बसले पाहिजे. तर बघा, व्यवस्थित अशी एक कट करून घेतली आणि बाकीचे पॅटर्न पण कट करून घ्यायचे आहे. तर बघा, हे ब्लाऊज मी पूर्ण शिवून घेणार आहे आणि मग तुमच्यासोबत नक्की शेअर करेन हे शिवून घेतल्याच्यानंतर हे सगळे ब्लाऊज. आणि त्याच्यानंतर दुसरे पण कस्टमरचे ब्लाऊज आहे ते पण मी कट करून घेणार आहे आणि ते पण शिवून घेणार आहे. तर बघा, त्या कस्टमरचे बरेच म्हणजे लग्नाचे पण पहिले ब्लाऊज शिवून झाले आणि त्याच्यानंतर त्यांचे बरेच ब्लाऊज असे म्हणजे वापराच्या साडीवरचे पण आले होते आणि लग्नाला त्यांना बाहेर दुसरीकडे जायचं होतं त्याचे पण ब्लाऊज परत आले होते. तर बघा, या असं असतं कस्टमरचे ते आपल्याकडं म्हणजे चांगलं शिवत असलं तर कस्टमर आपल्याकडं किती जरी लांब असलं तरी कस्टमर आपल्याकडे येत असते. आपण व्यवस्थित ब्लाऊज पण शिवून द्यायचे असते आणि व्यवस्थित कस्टमरला सर्व्हिसिंग पण म्हणजे सर्व्हिस पण व्यवस्थित दिली पाहिजे. म्हणजे कसं की कस्टमर आलं की त्यांना चहा वगैरे पाणी वगैरे पण विचारलं पाहिजे आणि आपण व्यवस्थित कस्टमरसोबत बोललो तर कस्टमरसुद्धा आपल्याकडे होऊन येतं की कस्टमर म्हणतं की चला भाव या म्हणजे हे चांगले आहे आणि ब्लाऊज पण शिवून द्या. त्या पैशाचं कसं मागं पुढं पैसे तर देतच असते, पण एखाद्या वेळेससुद्धा त्यांच्याकडे पैसे नसले तर आपण त्यांना नंतर जरी पैसे म्हणलो तर नंतर द्या तरी पण देते त्या, कारण आपले कष्टाचे पैसे असते ते आपले कष्टाचे पैसे तर काही बुडवत नाही. तरी पण चालतं किंवा नंतर दिले तरी पण त्यांनी पण कस्टमर आपल्याला समजून घेतं की चला बा ह्या चांगल्या पण आहे, त्याच्यामुळे कस्टमर पण आपल्याकडे येत असते. त्याच्यामुळे तुम्ही कस्टमरचे पैसे कुठं जात नाही, त्याच्यामुळे थोडंफार मागं पुढं पैसे झाले तरी पण चालतं, काही हरकत नाही. तर बघा, व्यवस्थित आता हे पॅटर्न मी अशी व्यवस्थित कट करून घेतले आणि बाई याच्यावाली छोटी पण कट करून घेतली व्यवस्थित अशी ठेवून आणि पिना लावूनच मी कट करून घेतलेला आहे, कारण इकडे तिकडे सरकू नये ना, व्यवस्थित असे कट झाले पाहिजे म्हणजे कमी जास्त भाग झाला नाही पाहिजे, कारण व्यवस्थित पॅटर्न पण व्यवस्थित कट झालं पाहिजे. शिवताना पण कमी जास्त व्हायला नको परत त्या पॅटर्नचं, त्याच्यामुळे व्यवस्थितच आपल्याला हे पॅटर्न कट करून घ्यायचे आहे. तर बघा, व्यवस्थित असे मी कट करून घेतले ना. आता हे सगळे आपल्याला बाजूबाजूला हे पॅटर्न काढून घ्यायचे, कारण ब्लाऊज पिसावरती कट करताना आपल्याला सोबतच हे काही कट करता येत नाही, त्याच्यामुळे आपण हे नंतर एक एक ब्लाऊज पीसच करून कट करणार आहोत. तर बघा, मी व्यवस्थित अशी सगळे पॅटर्न असे ठेवून व्यवस्थित अशी कट करून घेतलेले आहे आणि त्याच्यानंतर आता ही ब्लाऊज पण मला आता शिवून घेणार आहे. मी तुम्हाला हे शिवताना काही दाखवणार नाही, कारण डायरेक्ट मी हे शिवून घेणार आहे. तर बघा, हे 5 ब्लाऊज मी कट करून झाल्याच्यानंतर हे 2 ब्लाऊज मी शिवून घेतले. तर बघा, बराच टाईम होता हे 2 ब्लाऊज शिवून घेतले आणि त्याच्यानंतर कसं घरातलं पण काम आपल्याकडं चालूच असतं आणि त्याच्यानंतर कस्टमरसुद्धा एखादा अर्धा चालूच राहतं. तर बघा, हे असं मी थोडासा असा छोटासा पान आकार असा दिलेला आहे, तो असा गळा शिवून घेतला आणि याला मी नंतर नॉट करून घेणार आहे. हा पण मी व्यवस्थित असं पॅटर्न तयार करून घेतलं एकदम फिनिशिंगमध्ये. हे ब्लाऊज आपलं असं रेडी झालेलं आहे. याची बाही अशी मोठी घेतलेली आहे आणि याचंवालं आपलं
अस्तरचं मी याला नॉट बनवून घेतलेले आहे आणि लटकन पण याचेच बनवून घेतलेले आहे. तर एकदम छान असं फिनिशिंगमध्ये हे ब्लाऊज असं रेडी झालेलं आहे. आणि आता हे ब्लाऊज मी म्हणजे पूर्ण शिवून घेणार आहे आणि हे शिवून पण झालेलं आहे. आणि कस्टमर परत त्यांचीवाले परत दुसरे पण टॉप वगैरे फिटिंगसाठी घेऊन आले होते. तर बघा मी हे 2 ब्लाऊज शिवून आणि हे समोरचं पॅटर्न एवढं शिवून घेतलं होतं आणि त्याच्यानंतर हे पाठीमागचं नंतर शिवून घेणार आहे. तर बघा हे असे 3 ब्लाऊज माझे एका दिवसामध्ये म्हणजे संध्याकाळपर्यंत झाले होते आणि त्याच्यानंतर हे पण मी शिवून घेणार होते. तर बघा त्याच्यानंतर हे पण म्हणजे 3 ब्लाऊज तर म्हणजे 2 तर रेडी झालेले आहे आणि एक अर्धा झालेला आहे आणि त्याच्यानंतर ते ब्लाऊज शिवून झाल्याच्यानंतर हे बघा असा राडा होतो. तर बघा एका कोपऱ्यामध्ये हा राडा पूर्ण मी असं झाडून लावला होता, कारण मी आता हॉलमध्ये मशीन घेतलेली आहे त्याच्यामुळे खूप फॅन वगैरे चालू असला तर खूप इकडे इकडे कपडे उडल्या जाते. त्याच्यामुळे मग व्यवस्थित असं एका ठिकाणी झाडून लावलं होतं आणि त्याच्यानंतर हे बघा हे पण ब्लाऊज मी असं रेडी करून घेतलेलं आहे एकदम फिनिशिंगमध्ये. आणि ह्याला नॉट आणि लटकन मी याच्यातलं करून घेतलं होतं. तर बघा जे नॉट केलेली आहे ती याला काठाला साडीचं कापड होतं त्याच्यामधूनच मी याला नॉट बनवली आणि लटकन पण याचेच बनवून घेतले. एकदम छान असं हे ब्लाऊज रेडी झालं. त्याच्यानंतर ते दुसरं ब्लाऊज पण मी रेडी करून घेणार आहे. तर बघा एका दिवसामध्ये हे मी 4 ब्लाऊज असे शिवून घेतले होते आणि 6 ब्लाऊज मी म्हणजे 5 ब्लाऊज कट करून घेतले होते सोबत आणि हे 4 ब्लाऊज असे रेडी झाले. त्याच्यानंतर ते दुसरं पण ब्लाऊज मी शिवून घेणार आहे. म्हणजे एवढे ब्लाऊज मी एका दिवसात कट करून एवढे ब्लाऊज शिवून घेतले होते. तर बघा हे ब्लाऊज आता नंतर शिवून तर बघा दुसऱ्या दिवशी त्याच्यानंतर मी हे ब्लाऊज शिवून दुसऱ्या दिवशी शिवून घेतलं होतं आणि त्याच्यानंतर हे शूट केलं. तर बघा शिवून घेतल्याच्यानंतर बघा याचे पण यालाच मी नॉट लटकन याचेच बनवून घेतलेले आहे. कारण असं असतं एखादी साडी आणि ब्लाऊज की त्याला नॉट वगैरे लावताच येत नाही, कारण मॅचिंगचं तसे नॉट वगैरे भेटत नाही. त्याच्यामुळं मग मी शक्यतो ब्लाऊज पिसामधूनच कपडा उरला तर त्याच्यामधूनच मी याला नॉट आणि लटकन बनवून घेत असते. तर बघा व्यवस्थित हे पण ब्लाऊज रेडी झालं आणि त्याच्यानंतर हे असे ब्लाऊज आपले 4 रेडी झालेले आहे. तर बघा एकदम छान असे आपले हे पूर्ण ब्लाऊज असे रेडी झालेले आहे. म्हणजे 5चे 5 ब्लाऊज असे रेडी झालेले आहे एका दिवसात ते ब्लाऊज. आणि त्याच्यानंतर दुसऱ्या दिवशी हे ब्लाऊज रेडी करून मी तुमच्यासोबत हे असे शेअर केलेले आहे. तर बघा ह्या ब्लाऊजची शिलाई मी तुम्हाला सगळ्या शेवट तर सांगणारच आहे. तर बघा एकदम छान असे हे ब्लाऊज आपले रेडी झालेले आहे. आणि त्याच्यानंतर एक कस्टमर आलं होतं हे शिवून झाल्याच्यानंतरच. तर बघा ते मागच्या वेळेस त्यांचीवाले मी असं आरीवर्कचं ब्लाऊज होतं साध्यामधलं, ते तुमच्यासोबत शेअर केलेलं आहे मी कसं कट करायचा पाठीमागचा गळा. तर बघा त्यांची ब्लाऊज मला परत आले, ते पहिल्यांदाच ब्लाऊज आले होते माझ्याकडं. त्याच्यानंतर हे 3 ब्लाऊज त्यांनी टाकून म्हणजे माझ्याकडे दिले आणि हे साडीचं जे आहे हा नंतर मी त्यांचा शिवणार आहे. तर मला पहिलेच मी सांगितलं होतं ते नंतर शिवणार आहे. तर बघा हे त्यांच्या जावाचं एक ब्लाऊज आहे, हे पण मी त्यांचंच ब्लाऊज हे पण मी शिवलेलं आहे. आणि त्याच्यानंतर आता हे एक ब्लाऊज आहे तिचंवालं, तर नंतर मी कट करून शिवून घेणार आहे. तर बघा हे कस्टमरचे एक साधं ब्लाऊज आहे आणि हे 2 अस्तरचे आहे. आणि आता एक अस्तर त्यांनी दिलेलं आहे आणि एक अस्तर मी आणणार आहे. तर बघा त्यांना 1 मीटर अस्तर लागतं, कारण त्यांचं ब्लाऊज पण मोठं आहे आणि बाई पण भरपूर मोठी आहे. तर बघा आता हे ब्लाऊज मी कट करून नंतर शिवणार आहे. हे फक्त मी तुम्हाला दाखवलेलं आहे, हे नंतर मी कट करणार आहे. तर बघा त्याच्यानंतर हे एकाच कस्टमरचे आहे 3 आणि तर बघा 3 एका कस्टमरचे आहे आणि एका कस्टमरचे म्हणजे या दोघे जावाचे ब्लाऊज आहे. जेव्हा ते लग्नाचे ब्लाऊज शिवले होते त्यांचेवालेच आहे. तर बघा मी म्हटले तुम्हाला त्यांचेवाले परत आले. तर बघा मी सोबतच हे 5 कट करून घेतले, म्हणजे या करेक्ट ठेवून एकीचे आणि एकीचे 2 होते ते कट करून असे शिवून घेतले होते मी. तर बघा ते कट करून मी तुम्हाला फक्त कसे कट केले ते काही मी तुम्हाला दाखवलं नाही. पहिले स्टार्टिंगची जी आहे तसेच मी हे दोघीचे आहे ते एकीचे म्हणजे 2 होते आणि एकीचे 3 होते, तसंच मी कट करून डायरेक्ट शिवून घेतले दुसऱ्या दिवशी त्याच्यानंतर. तर बघा आता याला हुकं वगैरे लावून घ्यायचे आहे. एकदम फिनिशिंगमध्ये असे हे ब्लाऊज रेडी झालेले आहे. हे 2 एकीचे आणि 3 एकीचे. तर बघा एकदम छान असे फिनिशिंगमध्ये झालेले आहे. आणि ह्या ब्लाऊजची मी शिलाई 250-250 रुपये घेणार आहे, कारण हे अस्तर पण मीच वापरलेलं आहे आणि म्हणजे अस्तर याला 1 मीटर तर लागतंच, कारण उंची पण भरपूर आहे आणि माप पण मोठं आहे. त्याच्यामुळे याचीवाली शिलाई मी 250-250 रुपये घेणार आहे. आणि त्याला नॉट नाही लावलेले, तर मी हे नंतर नॉट लावून घेणार आहे. तर बघा ते नॉट लावणार आहे, याला मी मॅचिंग होईन तशी. आणि ती भगव्या कलरची याला तर काय मॅचिंग तर भेटणार नाही, तर बघू नंतर मी त्याला भेटलं तर ते लावीन, नाही तर मग डायरेक्ट त्याच्यावालं कापड थोडंसं उरलेलं आहे त्याच्यामध्ये नॉट आणि लटकन बनवून घेईन. तर बघा व्यवस्थित अशी हे ब्लाऊज रेडी झालेले आहे. तर बघा ती पहिले पण आणि त्याच्यानंतर आता ही पण मी शिवून घेणार आहे. हे 3 ब्लाऊज शिवून झालेले आहे. तर बघा असा राडा झालेला आहे. तर बघा ब्लाऊज शिवून झाले का खूप सारा असा राडा होतो ग, एकदम बारीक बारीक अशा चिंध्या घरामध्ये होत्या. पण काही नाही, आता आपण पैसे कमवायचे म्हणल्यावर आपल्याला थोडाफार तर त्रास सहन करावाच लागतो. तर बघा हे पण ब्लाऊज मी संध्याकाळपर्यंत हे रेडी करून घेतले होते. ते शिवून झाल्याच्यानंतर म्हणजे मी 3 दिवसाचा हा व्हिडिओ एकाच याच्यामध्ये तुम्हाला दाखवलेला आहे. तर बघा तुम्ही कष्ट केले तर कष्टाला कधी पण फळ भेटत असतं. तर तुम्ही नक्की घरी बसून ब्लाऊजचा सुद्धा व्यवसाय करू शकता, किंवा तुम्हाला जसं जमन तसं तुम्ही करू शकता. कारण आजकाल तुम्ही 2 रुपये जरी कमवले स्वतःचे
तर बघा म्हणजे स्वतःचा कष्टाचा पैसा 2 रुपये जरी आपण कमवले तरी पण ते गरवायचं असतं. तर तुम्ही नक्की घरी बसून व्यवसाय चालू करू शकता. तर बघा हे 5 ब्लाऊज आणि त्याच्यानंतरचे 5 ब्लाऊज शिवून झालेले आहे. तर बघा मी हे 3 दिवसामध्ये एवढे 10 ब्लाऊज शिवून झालेले आणि याची प्रत्येकाची शिलाई मी 250-250 रुपये घेणार आहे. तर बघा तुम्ही हे करू शकता की तुम्ही एवढे ब्लाऊज पण घरी असे शिवू शकता किंवा व्यवसाय चालू करू शकता. तर तुम्हाला माझा आजचा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.